पण तुला सांगतो कार्तिकामुळे ना माझं अख्खं आयुष्यच बदलून गेलं। म्हणजे तिच्याबरोबर जेवताना, अभ्यास घेताना किंवा खेळताना मी अगदी तिच्या वयाचा झाल्यासारखं वाटतं मला। इट्स सो रिफ्रेशिंग यार। आय नो, आय कॅन अंडरस्टँड। अगं किती वेळ झाला, हा आहे कुठे? आता ना मीच बघून येते, 1-2 मिनिटात येते, तू जेव। आत्या, आत्या हो अमोघा। काय झालं नमिता, काही प्रॉब्लेम? आय डोंट नो शुभ, अरे आत्या अशा काय झालं शुभंकर? नाही काय झालं? नमिता जरा माझ्या बरोबर येतेस? पण झालंय काय? ना हे कळत नाहीये का आत्यांना? मलाही तीच भीती वाटते नमिता, पण वंसलला कसं आवरावं ते खरंच समजेन असंच झालंय मला। पण आशू किती काळ हे सहन करेल? पण आत्या जर तिचा असाच पाणउतारा करत राहिल्या आणि आशूने आपला निर्णय बदलला तर? अश्विनी तिचा निर्णय नाही बदलला। अश्विनी एक विचारी आणि समंजस मुलगी आहे। आत्या किती वाईट वागतात तिच्याशी। शुभंकर प्लीज तू तिला जाऊन समजाव ना। मी तुझी माफी मागायला आलोय। अर्थात मला माफ करायचं की नाही हे तू ठरव। जर तुझ्या जागी मी असतो तर या घरातनं निघून गेलो असतो। तुझ्या डोक्यात तेच विचार येत असतील। हा असला विचार कृतीत आणण्यापूर्वी फक्त एकदाच माझ्या मिताचा चेहरा डोळ्यासमोर आण। माझ्या जिवारी खूप लागले बघ। तू हात जोडलेस, पाया पडलास, तरी सुद्धा मी इथं थांबणार नाही। हे घर आता माझं राहिलेलंच नाहीये। आत्या, हे घर तुमचं आहे आणि तुमचंच राहील। पाहुणी मी आहे। माझी वेळ झाली की मी निघून जाईल। मी या घरात आले ते या दोघांचे आयुष्य नव्याने जोडायला। आत्या, तुमच्यात आणि माझ्यात मतभेद असतील, पण या बाळाशी तुमचं काय नातं आहे हे विसरू नका। माझ्यामुळे तुम्हाला तुमचंच घर पारखं झालंय हे मला सहन नाही होणार। इतके वर्षांनी या घरात बाळ येणार आहे। हा आनंद बघायला तुम्ही नाही थांबणार इथे। तुझा संसार, तुझं मन जपण्यासाठी सगळी धडपड चालली माझी। पण असं नको समजूस तू की अश्विनीचं बोलणं ऐकून मी विरघळले म्हणून। तुझ्या काळजीसाठी मी एक पाऊल माझं मागे घेतलंय। ठीक आहे, चला चल। मला माहितीये तुझ्या स्वभावातच नाहीये कोणाला उलटून बोलणं, पण राग तर येत असेल ना। आत्या आतापर्यंत तुझ्याशी जे काही वागले त्याबद्दल मी तुझी खरंच मनापासून माफी मागते। आशू, मी तुझी प्रत्येक वेदना समजू शकते, कारण आतापर्यंत मी ज्या ज्या परिस्थितीतनं गेले ती परिस्थिती फक्त तूच समजून घेतलीस। आणि म्हणूनच मला आज तुझ्याकडून एक शब्द हवाय। शब्द? कुणीही कितीही त्रागा केला, कितीही वेडावाकडं बोललं, तरी हे घर सोडून जाण्याचा तू विचारही करणार नाहीस। देशील ना आशू?